आपण स्त्रियांवरील अत्याचाराच्या संदर्भात कायदा आणला त्याच्याबद्दल मनापासून अभिनंदन। परंतु पुरुषांवर जे अत्याचार होतात याच्या संदर्भामध्ये सुद्धा या कायद्यामध्ये काहीतरी तरतुदी असणं आवश्यक आहे। कारण मध्यंतरी काही वृत्तपत्रामध्ये आपल्याबाबत काही प्रसंग असला ते सांगायला हरकत नाही। आणि जर असेल तर म्हटलं मी सभापती महोदय मध्यंतरी वृत्तपत्रामध्ये माझ्या वाचनात बातमी अशी आली की एका अल्पवयीन मुलावर लग्न झालेल्या स्त्रीने अत्याचार केला। तर मग अशा वेळेस या कायद्यामध्ये अशा विक्टिमसाठी काय तरतूद आहे? आणि दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने आपण ॲट्रॉसिटी ॲक्टचा दुरुपयोग खेड्याखेड्यातनं बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये ब्लॅकमेलिंग करण्यासाठी किंवा राजकीय बदला घेण्यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्टचा वापर होतोय, त्याच पद्धतीनं काही ठिकाणी सहमतीनं 2-2, 3-3, 4-4 वर्ष एकत्र महिला आणि पुरुष एकत्र राहतात आणि 4 वर्षानंतर ती महिला म्हणते की माझ्यावरती याने बलात्कार केलेला आहे। तर मग आणि याच्यामध्ये राजकीय कार्यकर्त्यांचे बळी मोठ्या प्रमाणामध्ये जाण्याची शक्यता आहे। म्हणून माझी विनंती आहे की यासाठी जो आपण परब साहेबांनी सुचवलं की सक्षम अधिकारी किंवा अशा पद्धतीचा पर्याय निर्माण करणार का? धन्यवाद।